कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू कुरणी आम्हाला, आणि रक्षुनी धरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरित करोनी शोधीचे बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी मी घेई, दीन जरी दुबळे. देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. व्हावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुगडीकर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे आनंदी विवाह आणि आजचा शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि 10 ते 12 वचन. आणि आजचे विशेष वचन आहे उत्पत्ती याचा 18 अध्याय आणि 19 वचन. मी अब्राहमाची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरवावा. सुखी कुटुंब म्हणजे आद्य स्वर्गच. दुःखाची गोष्ट ही की दुसऱ्या इतर गोष्टी देऊन सैतानाने कुटुंबातील आनंद व शांती लुटून नेली आहे. परंतु देवाची इच्छा अशी आहे की प्रत्येक कुटुंबाला जीवनातील प्रत्येक बाबतीत विपुल सुखाचा अनुभव यावा. देवाला कुटुंबाविषयी प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी त्याचा पुत्र येशू याने एका लग्नाच्या मेजवानीमध्ये प्रथमच चमत्कार घडवून आणला. योहानकृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय 1 ते 12 वचन. प्रथम शतकातच म्हणजे काना येथील घटनेपासून आम्ही आज आणि येणाऱ्या दिवसांकरिता सुखी कुटुंबाविषयी काही पाठ घेऊ शकतो. येशूला लग्नाचे आमंत्रण होते. वचन 2. यामुळे सर्व काही बदलून गेले. सुखी कुटुंबाचे पहिले रहस्य येथेच आहे. येशूची समक्षता फक्त गृहीत धरून चालणार नाही. त्याच्या समक्षतेची अट अशी आहे की जेथे 2 किंवा 3 त्याच्या नामाने एकत्र जमले आहेत त्यांच्यामध्ये तो आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 18 अध्याय आणि 20 वचन. त्यांना देवाच्या समक्षतेचा अनुभव घडणार नाही. एक काळ असा होता की कौटुंबिक प्रार्थनेविना आढळणारे कुटुंबच नव्हते. परंतु आजकाल पुष्कळ कुटुंबांनी प्रार्थनेची वेदी सोडून दिली आहे. ज्या कुटुंबामध्ये प्रार्थना जतन केली जात होती त्या कुटुंबामध्येही प्रसंगानेच प्रार्थना होते. देवाला आम्ही राखीव बनवले आहे. जोपर्यंत संकट ओढवत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा विचार करीत नाही.
कुटुंबातील पिता हा कुटुंबाचा याजक असणे आवश्यक आहे. त्याच्या उत्तेजन व सहकार्याशिवाय कौटुंबिक भक्तीमध्ये नियमितपणा येऊच शकत नाही. एकत्रित मिळून प्रभूसमोर सकाळी आणि रात्री असे 2 वेळा येणे हे चांगले आहे. हे शक्य होत नसेल तर जेवणापूर्वी कौटुंबिक प्रार्थना केलेली बरी. यावेळी कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कारणामुळे कौटुंबिक प्रार्थनेपासून वंचित राहू नये. आराधना आणि सहभागितेची ही वेळ फारच उत्साहवर्धक असते. एवढंच केवळ नव्हे तर परस्परांमध्ये समेट घडवून आणणारी असते. आज्ञापालनाचा मार्ग. लग्न कार्यातील नोकरांनी प्रश्न न विचारता आज्ञापालन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. वचन 5 ते 8. आपल्या कुटुंबातील पुष्कळ समस्या सुटत नाहीत याचे कारण देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याऐवजी आपण देवहीन जगाच्या तत्वांना मिठी मारून बसलो आहोत. 1 योहान याचा 2 अध्याय 16 ते 17 वचन. आम्ही शंका व निराश असताना पवित्र शास्त्राचा सल्ला घेत नाही. आम्ही झटपट उपाय शोधतो. तात्पुरती सुटका होते, परंतु नंतर अनेक गंभीर समस्या उद्भवतात. तिमोथेचा गुणात्मक विश्वास हा त्याच्या आजी व आईकडून मिळालेला वारसा होता. 1 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 5 वचन आणि 3 अध्याय 15 वचन. मी अशा कुटुंबात वाढलो की जेथे सकाळी पवित्र शास्त्र वाचले नाही तर न्याहारी मिळत नव्हती. माझी आई शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक होती. याचा मला खेद होत नाही. आज मी लिखाणात किंवा उपदेशात जे सांगतो ते माझ्या हृदयात माझ्या मातापित्यांनी पवित्र शास्त्रातून जे भरले आहे ते होय. घर ही सर्व संस्थांची ईश्वर विज्ञान पाठशाळा आहे. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्नकर्त्या जिवंत देवबाप्पा, आम्ही तुझ्या पायाजवळ नम्र आणि लीन होऊन आलो आहोत. पवित्र परमेश्वरा, खरोखर घर ही सर्व संस्थांची ईश्वर विज्ञान पाठशाळा आहे. आम्ही तुझ्या पायाजवळ प्रार्थना विनंती करीतो की रोज आणि रोज आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन तुझी स्तुती आराधना करावी, तुझं वचन वाचावं, ऐकावं, प्रार्थना करावी. यासाठी आमच्या अंतःकरणाचा ताबा तू घे. तुझं वचन, तुझा प्रकाश सदोदित आमच्या अंतःकरणामध्ये असू दे. आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्या म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना माझं धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन.